हॅलो, हाय सगळ्यांना. 3 इंच जागेसाठी स्वतःचं भविष्य आयुष्य व्यक्तिमत्व धुळीला मिळवणारे यावर आज बोलणार आहे. म्हणजे 3 इंच जागा ती तुम्ही समजून घ्यायची आहे. अलाउड नाही. तुम्हाला तर माहित आहे, स्पष्ट बोलणारी मी बाई. पण काय करायचं, बंधन ह्या सोशल मीडियावर जे खरं असतं ना त्याला मान्यता नाही, आणि जे विपरीत असतं बरंच काही त्याला मान्यता आहे. काय खोटं नाही, अशा बऱ्याच गोष्टी तुमच्या निदर्शनात येत असतील की. पण तुम्हाला मी सांगते, स्पष्ट बोलणं पचवता येतं का कोणाला? ऐकून घ्यायला? म्हणजे हे बघा, कितीही कडू असू द्या, कितीही अश्लील असू द्या, खरं जर असेल तर बोलायला काय आहे. पण लोक बट्टा लावतेता. हा, जे खरं असतं ना त्याला मान्य करून घेत नाही कुणी. खोट्याच्या मागे धावतात. म्हणून म्हणलं, 3 इंच जागेसाठी स्वतःच अस्तित्व पणाला लावणारे लोक बरेच आहेत. काय टोचलं का? नाही. ज्यांना काही घेणं देणं नाही ना, हे खोट्याच्या माग लागायचं किंवा पळायचं किंवा स्वतःचं अस्तित्व गमवून बसायचं. ज्या लोकांना काही घेणं देणं नाही ना त्यांना अजिबात टोचणार नाही किंवा वाईटही वाटणार नाही, उलट चांगलं वाटणार ऐकून घ्यायला, मला खात्री आहे. पण त्याच अपोजिट स्वतःचं अस्तित्व गमवून बसणाऱ्यांना कळालं असतं तर त्यांनी कुठेतरी स्टॉप झाले असते, थांबले असते. पण त्यांना त्यांचंच भविष्य आयुष्य, करिअर, अस्तित्व, व्यक्तिमत्व कुठे घेऊन चाललेत ते याची जाणीवच नाही. तर त्याला कारण ती 2.5-3 इंच जागा हो. खरंच असे ह्या सोशल मीडियावर तर निदर्शनात येतातच बरं का लोक. पण खरं खुरं जे असतं ते खूप वेगळं असतं, खूप वेगळं. जे लोक ह्या सोशल मीडियावर त्या 3 इंच जागेच्या पाठी धावतात ना त्यांना रिअल आयुष्यात माहिती नाही ती जागाच नक्की कशी आहे, कुठं आहे त्याची कल्पना सुद्धा आहे का नाही. काय कमेंट करून सांगायचं बरं का, ज्याला हे वाक्य खरं वाटलं ना त्यांनी. रिअल आयुष्यात आता सोशल मीडियावर 1 to 1 ऑनलाईन बघू शकतो माणूस. पण बघण्याला आणि अनुभवण्याला जमीन आसमानचा फरक असतो. त्यामुळं कशाला रे खोट्याच्या पाठी लागता तुम्ही लोक? का मिळवता येत नाही ना तेवढी धमक? ठेवा की तुमच्यात जरा रिअल. त्याच्यासाठी महत्वाचं असतं
ते करिअर. कशाला म्हणतात करिअर? माईच्या बापाच्या भरोशावर आयुष्य काढण्याला किंवा बापाच्या कमाईतला तुकडा मोडून जगण्याला म्हणत नाही तर करिअर. कळलं का? त्यासाठी स्वतः झिजावं लागतं. आणि जिथे म्हणजे नको तिथे डोकं चालतं ना, ते डोकं जिथे चालवायचंय तिथे असं 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 म्हणजे रेस मध्ये कसं धावावं लागतं तसं डोक्याला पळवायचं. कळलं का? आता ह्याच्यात काय चूक आहे सांगा बरं? माझ्या निदर्शनात आहेत तसे काही लोक, म्हणजे सध्याचा विचार करणारे, आनंद सध्या मिळवायला बघणारे. त्यांचा प्रयत्न चालू असतो बरं का, रिअल जे हवं आहे ते मिळवण्यासाठी. पण मी काय म्हणते, तुम्ही मोठ्या समुद्रामध्ये 2 नाव असतात आणि त्या दोन्ही नावावर तुम्हाला जायचं आहे एकदाच, मग कसं जाणार आहेत? माणूस चालतं ते पायानं चालतं. मग ते पाय त्या दोन्ही नावावर ठेवू शकता का तुम्ही? ठीक आहे, ठेवले. दोन्ही नावावर 2 पाय ठेवले, तर मग तुम्हाला काय गॅरंटी आहे त्या दोन्ही नावा तुमच्या पायाच्या म्हणजे हिशोबाने तुमच्या पायाला लक्षात घेऊन धाव घेतील पुढे? अरे बाबा, सोपं सांगते मी तुम्हाला. 2 नावावर पाय ठेवतो ना, ते शेवटी त्या मोठ्या भल्या समुद्राच्या पाण्यामध्ये डुबकी मारतो. हा, माहित नाही पुन्हा वर येईल का खाली तळाला जाईल का मग किडे मकोडे खाल्ल्यासारखं त्यांना सेल्फीस असतात ना, त्या काय म्हणतात किंवा त्यांना मोठे मोठे मासे ते गटकून गिळून घेतील बोटकावनी, चिचाच्या बोटकावनी, चिचाच्या बोटकावनी. जसं तुम्ही आयुष्य सेल्फीस जगायला बघता ना, त्याचप्रमाणे त्या माशांचं नाव सुद्धा एक सेल्फीस का काहीतरी आहे, आणि त्याच माशा तुम्हाला गिळून घेतात. ह्याचा अर्थ खूप मोठा आहे. तुमच्या आयुष्यामध्ये नक्की त्या पाण्यात पडण्याची गरज नाही, समुद्राच्या खारट. तुम्ही जे आयुष्यामध्ये तुमच्या चालू जीवनामध्ये त्या घाणीमध्ये पडता ना, जसं समुद्राचं पाणी खारट असतं तसंच आयुष्यामध्ये घाण पण असती तितकीच. जर तुम्ही त्या घाणीला निवडलं, आता समजा मी बसले बेडवर, आता बेडवर बसण्याऐवजी जर जाऊन बसले गटाराच्या शेजारी, त्याला म्हणते तर घाण. कळलं का? हा. आणि हे बेडरूम आहे, मस्त बेड आहे, आणि मी एकदम छान आहे, छान जाग्यावर. मग तसं तुम्हाला ठरवायचं असतं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कोणत्या दिशेनं जायचंय. दुसरं कोणी ठरवत नाही बरं का. तर बरेच लोक, बाया असू द्या, गडी असू द्या, मुलं असू द्या, मुली असू द्या, गृहीत कोणाला धरत नाही, पण जे आहे चालू
आयुष्यामध्ये, जीवनामध्ये, चालू जीवनामध्ये, त्यावर नक्कीच मी बोलू शकते का नाही? हा, तर एकदा आपल्या जीवनाचं ते बॅलन्स असतं ना, खालीवरी झालं की विषय तिथंच संपला, असं नसतं बरं का. पुन्हा 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 जो प्रयत्न करत राहतो त्याला यश, काय म्हणते तो, यश. हा, त्याला यश मिळतं की. पण त्यासाठी प्रयत्न तर चालू ठेवावेच लागते. तर पण कुठेतरी म्हणतात ना, आपल्या घरातल्या मोठ्यांचा आशीर्वाद असेल तर माणसाला सफलता मिळते. तर मी तुम्हाला सांगते, जर तुमच्या घरामध्ये मोठे असू नसू, पण त्यांचा आशीर्वाद तुमच्या सोबत असतो बरं का. पण ते आशीर्वाद तुम्हाला तुमच्याकडे ठेवायचा आहे का नाही ठेवायचा आहे हे पण तुमच्यावरच आहे. आता आशीर्वाद आणि ते तुम्हाला ठेवायचं आहे का नाही ठेवायचं आहे ह्याचा अंतर सांगते मी तुम्हाला. म्हणजे घरातले मोठे तुमचं वाईट कधीच करणार नाहीत, तुमचं वाईट होताना कधी ते बघूही शकणार नाहीत. ह्याची जाण तुम्हाला आहे का? असेल तर मग तुम्ही तुमचं काही वाईट होतंय, हे योग्य नाही असं जर समजून घेतलं तर मग तुमच्या घरातल्या मोठ्यांना यश नक्कीच मिळणार. आणि त्यांचा आशीर्वाद तशा गोष्टींनाच म्हणतात बरं का, जे तुम्ही चुकीच्या गोष्टी फॉलो करता आणि मला घरातल्याचा आशीर्वादच नाही, माझ्या पाठी घरातले उभे नाहीत, मला सपोर्ट करत नाहीत, हे विचार त्या निवळ सडून गेलेल्या डोक्यावाल्यांचे असतात. हा, तर घरातले मोठे तुमच्या कायम पाठी उभा असते. तर पण तुम्हाला वागायचं कळतंय का ह्याच्यावर पण थोडासा विचार करायचा असतोय. ते करा. तुम्ही तुमचं आयुष्य कसं जगताय, तुमच्या घरातल्या जे मोठे आहेत, आई बाप, आजी आजोबा, चुलते काके मामे, असे त्यांना कुठंतरी लक्षात घेऊन पुढचं पाऊल टाकताव का स्वतःच करताव? आता स्वतःच जर केलं तुम्ही तर तुम्ही चांगलंही करू शकता, तुमचं स्वतःच चांगलं करून घेऊ शकता. पण मार्ग योग्य असायला पाहिजे. चुकीचा मार्ग जर असेल तर मग तुमच्या मोठ्यांचा, तुमच्या कुणाचाच आणि तुमच्या स्वतःचा उपयोग काही सुद्धा होणार नाही, काही सुद्धा. तर बघा, एक आपल्याला आधार म्हणून आपला परिवार असतो. त्या परिवाराला कधी पाठी टाकायचं नाही आणि आपलंच करून पुढे जायचा प्रयत्नही करायचा नाही. असा एक दिवस येतो की त्या परिवाराला आपली गरज असते किंवा आपल्याला सुद्धा त्या परिवाराची गरज असते. हे विसरायचं नाही कधी. पण लोक काय करते तर स्वबळावर म्हणा की आता जवळचे नाते, घरातले माणसं, आपला जे परिवार असतो, लहानाचे मोठे झालेले असतात, नाकाबोटातलं खाऊ घातलेलं, त्यांना त्यांचं एक जीवन कसं जगायचंय हे शिकवलेलं, ते सगळं विसरून जातात कसे काय किंवा.
विसरून कसे काय जातात हेच कळत नाही. एवढी पॉवर, एवढी ऊर्जा त्या बाहेरच्या नात्याची, ती कशासाठी? बाहेरच्या नात्याची एवढी ऊर्जा, त्याला काय कारण आहे? तर ती 3 इंच जागा आली का वंदना हिंडून फिरून तिथंच. अहो, हे सत्य आहे. 3 इंच जागा माणसाला काय काय करायला हवी ती आहे. माणूस त्या 3 इंच जाग्यासाठी त्याला आपलं कळत नाही, परकं कळत नाही, चांगलं कळत नाही, वाईट कळत नाही, चूक किती बरोबर किती ह्याचं काही भान नाही राहत, मोजमाप कुठंच नसतंय. अशा काही प्रवृत्तीचे लोक ते नाही तो कधी सुधरत, कधीच नाही. पण त्यांना जर सुधारायचं असेल तर मी ह्या मुद्द्यामध्ये जे बोलले ते एक एक वाक्य मान्य करावं लागेल की बाबा हा खरं हाय खरं. तुम्ही शेवटी बघा, तुमच्याचे नाही झाला तर परक्याचे काय होणार आहेत, हे तर प्रश्न आहेच उभा. पण दुसरी गोष्ट, महत्वाची गोष्ट, जेव्हा तुमच्यावर वेळ येईल, ती टाइम म्हणतात त्याला, प्रत्येकावर येते एकदा, त्याच टायमाला तुम्ही तर असताल पण एकटे, दुसरं कोणी नाही. तुम्ही जिथं महत्व दिलं ते तर सर्वात पहिले तुमच्यापासून लांब जाणार. पण तुम्ही ज्यांना पाठी टाकलं त्यांना जवळ कसे काय पुन्हा मग या म्हणणार? आणि तुम्ही जरी जवळ जायचा प्रयत्न केला तर पहिल्या इतकं तुम्हाला जवळ जाता येईल का मग पहिल्या इतकं तुम्हाला कोणी जवळ घेईल? तर त्यामुळं पुढे पाऊल टाकायच्या अगोदर एकदा विचार करा, दुसऱ्यांचा नाही, स्वतःचा स्वतःचा स्वतःचा. ते टाइम त्या प्रत्येकावर येतंय. नाही, टाइम निघून जातंय पण भोग भोगावे लागते तो. हा, तर आपण जर कोणाला भोगायला नाही लावली तर ती टाइम आपल्यावर कदाचित आलेली टळू शकते. बरं का, नक्की आहे, टळू शकते. बघा तुम्ही, हे का म्हणते मी, तर टाइम संपलाय वाटतं. दुसऱ्या मुद्द्यामध्ये सांगते, जेवढं होतंय तेवढं आता बोलते. दुसऱ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला तर वाईट ऊर्जा आपल्यापर्यंत कधी येत नाही. दुसऱ्यांना आपण जर एनर्जी चुकीची दिली तर तीच एनर्जी आपल्याला सुद्धा खेचतीये. सगळ्यात पहिली हे ध्यानात ठेवा. जी एनर्जी आपण दुसऱ्यांना द्यायला बघतो ना, ती एनर्जी आपल्याला सुद्धा घेऊन जाते बरं का सोबत. ती विसरत नाही आपल्याला. अशी गोष्ट आहे. चला बाय.